आणि म्हणून त्या सगळ्या लोकांना हे दुःख अधिक जाणवतं. म्हणून कलियुग हे अधिक जास्त दुःखकारक शोककारक जाणवत असतं. ते आहे चारी युगामध्ये, सत्यतेचा व्यापार चारी युगामध्ये शोक दुःख मृत्यू सगळं आहे. परंतु या युगात ते अधिक मोठे चांगल्या पद्धतीने मिळायचं एकच साधन आहे, एकच चॅनल आहे, एकच सूत्र आहे आणि त्याचं नाव आहे सत्य. सत्य असलं की मनुष्य निसंशय असतो, निशोक असतो. ज्याच्याजवळ सत्य आहे तो पूर्णपणे समाधानी असू शकतो, पूर्णपणे शांत असतो, पूर्णपणे निर्भय असतो. आणि एकदा ती निर्भयता प्राप्त झाली की भयाभयाने जगणारे जे लोक आहेत 99% ज्याच्यामुळे मानसिक रोगी झाले आहेत 99.99% लोक, सिग्मंड फ्रॉइडच्या डॉक्टर सिग्मंड फ्रॉइडच्या म्हणण्यानुसार ते सगळी व्याधी एका क्षणात नाहीसं होण्याचं सामर्थ्य जर कोणामध्ये असेल तर ते निर्भय होण्यात आहे. आणि निर्भय माणूस तेव्हा होतो जेव्हा तो सत्यवादी बनतो. हे गांधीजीचं सत्य नव्हे बरं, आणि गडबड करा. हे सनातन वैदिक धर्माच्या धर्मचतुष्पादातलं सत्य आहे. आणि हे सत्य प्राप्त ज्याला होतं किंवा जेव्हा होतं त्यावेळेला त्या सत्याची जी मूर्तिमंत देवता आहे त्या देवतेचं नाव आहे भगवान नारायण, भगवान विष्णू. सत्य हे पालनामधलं सिद्ध. सत्य हे नेहमी आपल्या कर्माच्या द्वारे, आपल्या पालक म्हणजे पोशिंद्याच्या कर्माच्या द्वारे सिद्ध होते. तीनही देवांमध्ये भगवान नारायण, भगवान विष्णू हा असा देव आहे की तो सगळ्या जगाचं पालन करतो. अनंत हस्ता कमलाकराने देता घेशील किती डोकराने. अनंत हस्ताचा नारायण, अनंत हस्ताचा विष्णू तुम्हाला अनंत हस्ताने सगळं पुरवतो. श्वासापासून अन्नापर्यंत, जगण्यापासून मरेपर्यंत सगळ्या वस्तूंचं पालन भगवान नारायण करतो. तुमच्या जन्माच्या आधी तुमच्या आईच्या करण्याच्या प्रतीचा आग्रह तो धरत नाही. असा तो निराभिमानी परमात्मा भगवान श्री नारायण आहे की सगळं कर्तृत्व त्याच्याजवळ असून सुद्धा तो त्याला आपल्या कर्तृत्वाचा अभिमान नाही. आणि त्यालाच सत्यनारायण म्हणतात. तुम्ही सुद्धा आपल्या जीवनामध्ये जे काही कर्तृत्व कराल त्याचा जर अभिमान वर्ग कराल आणि ते इष्टात आनंदात जगू शकता. हे सत्यनारायणाचं प्रधान सूत्र आहे. आणि या सूत्राचे 5 मुद्दे आहेत. म्हणून सत्यनारायणाच्या कथेचे 5 अध्याय आहेत. त्याच्या पहिल्या अध्यायामध्ये सत्यनारायण या कथेची निष्पत्ती कशी झाली, भगवान नारायणाच्या सांगण्यावरून, भगवान नारदाच्या सांगण्यावरून, म्हणजे असं म्हणूया की सनातन धर्मामधली सगळ्यात मोठी जर कोणी व्यक्ती असेल तर ती ब्राह्मण आहे. त्याचं कारण की ही जी ब्राह्मण नावाची जी जाती आहे ही तपस्यापूत जाती आहे आणि विष्णूच्या बरोबरीची आहे. विष्णू जसं जगाचं पालन करतो असं सगळ्या समाजाचं पालन करण्याची, सगळ्या सृष्टीला रोज जीव घालणे, पाणी पाजणे ही सगळी जबाबदारी ब्राह्मणांकडे. आणि म्हणून त्या कर्माचं नाव आहे तर्पण. वैश्वदेव हे फक्त तुम्हाला नावं ऐकून माहिती असतील, परंतु तर्पण म्हणजे सगळ्या विश्वाला पाणी पाजणे आणि वैश्वदेव म्हणजे सगळ्या विश्वाला जीव घालणे. आणि ही दोन्ही जबाबदारी समाजामधलं भीक मागून मिळालेलं अन्न, या अन्नाच्या भरोशावर तो ते करतो. म्हणजे फक्त साक्षी होऊन अन्न, आणि आणलेलंही मी नाही, कमवलेलंही मी नाही, आणि खाऊ घालण्याचा अभिमानही माझा नाही, मी साक्षी आहे फक्त. अशा साक्षी रूपामध्ये हा ब्राह्मण जगत असतो. तसाच विष्णू पण साक्षी रूपात जगत असतो. म्हणून विष्णू आणि ब्राह्मण समान आहे, गाय आणि ब्राह्मण समान आहे, सूर्य नारायण आणि ब्राह्मण समान आहे, अग्नी आणि ब्राह्मण समान आहे. याचं कारण असं या सगळ्यांचे धर्म किंवा स्वभाव विष्णूच्या स्वभावाशी समान धर्मी असल्यामुळे सगळे समान आहे. आणि मग सगळ्यात पहिले ब्राह्मणांच्याकडे सत्यनारायण की बाबा तू सत्याला धरून राहा, तेव्हा तुझ्या कर्मामध्ये वृद्धी होईल. कारण हे एक वर्तमान काळामध्ये तुमच्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये एक मोठा भ्रम घुसलेला आहे. 2 नंबरच्या धंद्याने का होईना पण पैसा मिळवायचा आणि आयुष म्हणजे चैन होण्याची. पण सत्यनारायण हे अर्थशास्त्र आहे आणि तुम्हाला सगळ्या एका वाक्यात हे अर्थशास्त्र वर्णित आहे. यजुर्वेदामध्ये पूजा वर्णित आहे. ब्राह्मणो सिंहमासी बाहू राजन्य कृतः ऊरू तदस्यद्वैष्या पट्भ्याग्निशूद्रो अजायत असं यजुर्वेदामध्ये वर्णन आहे. त्याच्यामुळे ही समाज व्यवस्था अनादी आहे, अनंत आहे.
आणि सगळ्या वैश्य हा समाजाचा एक प्रमुख कणा आहे, जो संपत्तीचं, अन्नधान्याचं उत्तम दर्जाचं प्रत्येक माणसापर्यंत विकेंद्रीकरण करून देतो. तर मी त्याच्या बदल्यामध्ये हे सत्यनारायण तुला सत्यनारायण झाली, मुलगी झाली. बायकोनी सांगितलं मालकाला, अहो मालक झालं पूर्वीचं कसं. आणि त्या भुलाबाईच्या गाण्यामध्ये एक गाणं होतं. त्या गाण्यामध्ये की सुनबाई त्या सासूला म्हणते की सासूबाई मला माहेरी जायचं आहे, की पेरग सुनबाई मग जा आपल्या माहेरा. ती सून सांगते कारल्याची बी पेरली हो सासूबाई, आता कधी जाऊ द्या माहेरा. ती म्हणते नाही, कारल्याचा वेळ वाढू दे ग सुनबाई मग जा आपल्या माहेरा. ते इथपर्यंत की कारल्याला कारलं लागू दे ग सुनबाई मग जा आपल्या माहेरा, त्याच्या पुढे कारल्याचं भांड घासून ठेव ग सुनबाई मग जा आपल्या माहेरा. ही जी लबाडी आहे, ही लबाडी अशी व्याजखोरी ज्या वेळा तयार झाली तेव्हा समाजामध्ये असंतोष, असमाधान, मात्सर्य, द्वेष, क्रोध, स्पर्धा या सगळ्या विकृतींना जन्म मिळतो. आणि वर्तमान व्यवस्थेचा स्थायी भाव आहे. आणि जेव्हा आपण सगळेजण तोंडाने ओरडत असतात सध्या स्पर्धेचे युग आहे, स्पर्धेचे युग आहे, स्पर्धेचे युग आहे, म्हणजे काय? म्हणजे असा की एक माणूस तुमच्या पुढे आहे, एक तुमच्या बरोबर आहे आणि एक तुमच्या मागे आहे. जो तुमच्या बरोबर आहे त्याला तुम्हाला मागे टाकायचंय, त्याच्या पुढे जायचं आहे. जो तुमच्या मागे त्याला तुम्हाला मागे टाकायचा आहे. जो तुमच्या बरोबर आहे त्याला तुम्हाला पुढे जाऊ नाही द्यायचं आहे. असं जे विचित्र आणि विक्षिप्त युग त्याला स्पर्धा युग असे म्हणतात. म्हणजे या स्पर्धा युगामध्ये सूड, द्वेष, मात्सर्य, क्रोध, लबाडी केल्याशिवाय कोणालाही पुढे जाता येणार नाही. हा सगळा स्पर्धा नावाने एका शब्दामध्ये सगळं सिद्ध होते. म्हणून हे निकोप युग नाही, निकृष्ट युग आहे. स्पर्धेला निकृष्टता म्हणतात. निकोप स्पर्धा असूच नाही शकत, म्हणजे त्याला स्पर्धाच नाही म्हणता येणार. तो त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती असेल फुटबॉल, हॉकी, क्रिकेट या सगळ्यांच्या मध्ये अशा जिंकण्याच्या नादामध्ये किती लोकांना ठार मारला आहे हे तुम्हाला माहिती आहे. म्हणून स्पर्धा ही योग्य नाही. बसली तिथे याच्यामध्ये या तिसऱ्या सत्यनारायण आला तरी सुद्धा सत्यनारायण घालायला तयार. इतकी याच्या अंगामध्ये मस्ती आहे, लवाडी आहे. आणि इतकी लबाडी झाली की चांगला दवाई मला मिळाला. लबाड लोक जे असतात किंवा पाप जे आहे ते नेहमी ईश्वराशी बरोबरी करत असतं. ही पापाची विशेषता आहे, आयडेंटिटी, ओळख आहे. तेव्हा प्रत्येक माणसामध्ये हा स्वभाव असतो. विशेषतः पाप करणाऱ्यांमध्ये हा स्वभाव असतो की देव माझं काय करून घेईल मी पाहून घेईल. मला काही देवाच्या बापाची भीती नाही, मी ज्याला पाहिलाच नाही त्याला मी का भिऊ. अशा प्रकारची वाक्य तमाम सगळे लोक आपापल्या मताच्या समर्थनाकरता करीत असतात. तुम्ही पण सगळे त्यातले आहे, करीत असता वगैरे, तुम्हालाही माहिती. आता भगवान सत्यनारायण नदीच्या किनाऱ्यावर उभे आहेत. हा वणिक सगळं धनधान्य भरलेलं, सुवर्ण भरलेला नाव घेऊन पाण्यातनं चाललाय. त्या सत्यनारायणाने ब्राह्मणाच्या रूपात आलेला सहज प्रश्न विचारला की याच्यामध्ये काय आहे. आणि लवाडा आणि तो जावयासह तो वाणी रडायला लागतो. की या कथेचं मर्म हे आहे की जेव्हा सत्याची प्रतारणा होते त्याला सोडून खूप दूर निघून गेले. ते निघूनही गेलं पाहिजे तरच त्याला त्याची किंमतही कळेल. त्याचा परिणाम हा गंभीर राम सावरकरांच्या नशिबात पण होती. आजही त्याच्या नशिबाने दगड फुटताय सावरकरच्या नावावर. पण तरी सुद्धा नाही झालं याची जाणीव त्याची त्याला आहे. इतिहासाच्या दृष्टीने कदाचित तो बहिष्कृत ठरला असेल, पण आजच्या दृष्टीने मात्र विचारात, चिंतनाच्या दृष्टीने विचारात करता तो माणूस आपल्या जागेवर आपल्या ठिकाणी पूर्णपणे समाधानी आहे. आणि समाधान मरणाने मिळाला प्रायोपवेशन पूर्व फसवल्या गेल्यामुळे संपूर्ण त्यातलं धनधान्य पाचवळा झालं, झाडपाला झालं आणि पुढे त्याच्यावर चोरीचा आरोप आला. पण जेव्हा पुन्हा त्याच्या बायकोनी सत्यनारायणाचं व्रत केलं, नवऱ्याने नाही केलं बायकोनी केलं तरी त्या पुण्याचं फळ नवऱ्याला मिळतं. म्हणून एक गाडा जरी कमजोर असला तरी त्याच्या दुसऱ्या पक्षाने तरी सत्कर्मामध्ये नेहमी प्रवण असावं. याचा दुसरा अर्थ असा आहे की धर्मशास्त्र तुम्हाला सांगतो की धर्म पालनाच्या बाबतीत, आध्यात्मिक जगताच्या बाबतीत बायकांनी नवऱ्याच्या आज्ञेने वागावे. एक
नवरा जर आज्ञा देत नसेल तर स्वतंत्र बुद्धीने वागायला त्यांना मोह करण्याकरता बायकांना नवऱ्याची आज्ञा घेतलीच पाहिजे आणि त्याने ती नाही दिलं तर त्याच्या विरुद्ध आपल्याला त्याच्या विरुद्ध वागण्याचं पाप लागेल वगैरे असे काही दोष स्त्रियांना लागत नाही की पतीच्या आज्ञेचा उल्लंघन केले म्हणून आपल्याला त्याच्यापासून काही पाप लागेल असे समजू नये असं या कथेमध्ये वर्णन आहे. त्या स्त्रीने सत्यनारायणाचं व्रत केलं, परिणाम सत्यनारायण राजाच्या स्वप्नामध्ये जातात आणि त्या जावयाचा आणि त्याची सुटका होते दोघांची. पुढे पुन्हा लबाडी केली, प्रसादाची लबाडी. आता खूप लोक विशेषतः नास्तिक मंडळी किंवा अंधश्रद्धा निर्मूलनवादी मंडळी या मुद्द्यावर फार आघात करतात की हे प्रसादप्रिय व्रत आहे का काय, शिऱ्याचा प्रसादप्रिय व्रत समजावे काय सत्यनारायण. मात्र त्याचा शिरा नाही खाल्ला तर त्यांनी त्या जावयाला मारूनच टाकला, पाण्यात डुबवूनच टाकला. त्याचा शिरा नाही खाल्ला म्हणजे तो नुकसानच करतो. तर मित्र हो, लक्षात ठेवा, प्रसाद सर्व दुःखानां हानिरस्योपजायते. प्रसादाच्या प्राप्तीमुळे ग्रहणामुळे दुःख आणि हानी याच्यापासून मनुष्य वाचतो म्हणून प्रसादाचा कधी अपमान करू नये असं धर्मशास्त्राचं मत आहे. हानी आणि दुःख या दोघांचा या दोघांपासून सुटायचं असेल तर प्रसाद आनंदाने ग्रहण करा. प्रसाद म्हणजे काय, जे काही तुम्ही कर्म केलं असेल त्या कर्माचा उत्तम परिणाम, उत्तम फलश्रुती म्हणजे प्रसाद. आणि तुम्ही सत्कर्माची फलश्रुतीच त्यागाच्या प्रती असणारी तुमची निष्ठा, तुमची श्रद्धा, तो तुमचं समर्पण याचा तुमच्या हातून त्याग होऊ नये, कारण तो त्याचा प्रसाद आहे. तीर्थ घेतलं तर अकाल मृत्यू हरणं सर्वव्याधी विनाशनम विष्णुपादोदक तीर्थम जठरे धारयाम्यहम प्रथमं कायाशुद्ध्यर्थम. 3 वेळा तीर्थ घ्यायला सांगितलं का, प्रथमं कायाशुद्ध्यर्थम. पहिल्यांदा तीर्थ या करता त्या की ज्याच्यावर तुमचं शरीर शुद्ध होईल. द्वितीयम धर्म प्राप्त आहे, दुसऱ्यांदा तीर्थ या करता त्या की तुमची धर्मबुद्धी होईल. तृतीयम मोक्ष साधनम, आणि तिसऱ्यांदा तीर्थ ह्या करता त्या की तुमच्या जीवन तुमचं सफल होईल. म्हणून 3 वेळा तीर्थ घ्यावं, 1 वेळा प्रसाद घ्यावा, 3 वेळा नमस्कार करावा, 3 वेळा प्रदक्षिणा करावी इत्यादी. जे काही तुमचे कर्म आहे त्या कर्माचे परिणाम, शुभ कर्माचे परिणाम शुभ आहे, अशुभ कर्माचे परिणाम अशुभ आहे हे लक्षात आणून देणारं जे व्रत, त्या व्रताचं नाव सत्यनारायण असे व्रत आहे. आणि म्हणून हे सत्यनारायण व्रत म्हणजे तुम्ही शुभ संकल्पाची भाग्योदय होईल. आणि जर तुमचा रस्ता कुठे भटकला असेल तर तुम्ही आत्मचिंतन पूर्वक आपल्या भटकलेल्या रस्त्यापासून पुन्हा मूळ रस्त्यावर या सत्यनारायणाच्या व्रतामुळे येऊ शकतात. म्हणून हा सत्यनारायण अत्यंत आवश्यक आणि अत्यंत अपरिहार्य आहे. आणि तो सगळ्यात निर्भय, बलशाली, सन्मार्गाने युक्त आणि इतरांचे कल्याण करणारं असं प्रत्येकाचं मानवी जीवन असावं या अपेक्षेमुळे होतं. त्याचं कारण असं आहे की विष्णू ही देवता जन्मभर पाळते आणि मेल्यावर मोक्ष देते. हे कार्य महादेव करत नाही, ब्रह्मदेव करत. एको विष्णुर्भूतं पृथक् भूतन्यनेकशः त्रिलोकाभ्याप्त भूतात्मा भुंते विश्वभुगव्ययः. झाल्याशिवाय हे सामर्थ्य फक्त विष्णू नावाच्या निवडणुकीमुळे आहे. आणि सत्यनारायण व्रताच्या आधाराने तुम्हाला मनुष्यत्व तुमचं प्रेतत्व जाईल, तर मनुष्यत्व शुद्ध होईल आणि तुमचं महामानवामध्ये रूपांतरण करता येईल. म्हणून नेहमी कोणत्या तरी एकाच महाराज सगळीकडे लागावे अशी इच्छा बाळगून आणि आपण आता सत्यनारायणाच्या पूजेला सुरुवात करू. तुमच्याजवळ जे पूजेचं ताट आहे अष्टदळ कमळ आहे. पहिले तुमच्या पूजेच्या चौरव्याकडे नीट लक्ष देऊन बघा. अष्टदळ कमळामध्ये प्रत्येक कमळाच्या पाकळीवर 1 सुपारी, 1 थाळी, 1 बदाम ठेवलेला आहे. मधल्या तुमच्या जर मध्ये तांब्या ठेवलाय त्या तांब्याच्या तिथे पण 1 थाळी बदाम सुपारी ठेवलेली. त्याच्या शेजारी त्याच्यावर 1 कलश आहे. कलशामध्ये विड्याचे पानं, आंब्याचे पानं घातलेले आहेत. त्याच्यावर 1 पात्र आहे, त्याच्यामध्ये तांदूळ आहे. त्या तांदूळामध्ये तुम्ही आपल्याकडनं घरून आणलेली बाळकृष्णाची मूर्ती किंवा शाळीग्राम ठेवलेला आहे. त्याच्या एका बाजूला असे एकूण 5 बाजूला मिळून 5 विडे ठेवलेले आहेत. त्याच्यात सारखा बदामा सुपाऱ्या ठेवलेल्या आहेत. त्याच्यानंतर त्याच्या शेजारी तुम्ही घरनं आणलेला शंख आणि घंटा ठेवलेला आहे.
ठीक आहे. सॉरी, मधल्या मिळाचं पान, 5 पानापैकी मधलं पान हे तुमचं गणपतीचं पान आहे. त्याच्यावरचा जी सुपारीची गणपती आहे आणि त्याच्यावरची असलेली खारीक, बदाम, हळकंड हे जे आहे, एक त्याची आई आहे पार्वती, ती हळकंड आहे आणि खारीक आणि बदाम हे ज्या दोन त्याच्या बाजूला ठेवलेल्या आहेत त्या सुपारीच्या, या दोन्ही गणपतीच्या 2 पत्नी आहेत. त्या रिद्धी आणि सिद्धी या नावाने प्रसिद्ध आहे. ते जे हळकंड आहे तिला अंबिका असं म्हणतात आणि ती सुपारी जी आहे तो गणपती आहे. ही त्याच्या प्रभूतींचं नैवेद्य म्हणून किंवा त्यांच्या सत्कारार्थ म्हणून ते ठेवल्या गेलेलं आहे. इथे फळ, त्याच्यानंतर त्या ठिकाणी एक नारळ असं ठेवलेलं आहे. पूजेच्या ताटामध्ये हळद, कुंकू, गुलाल, उका, अक्षर तुम्हाला जे पाहिजे ते सगळं तुमच्या पूजेच्या ताटात आहे. त्याच्यामध्ये हे तुमच्या पूजेच्या ताटात आहे. कापूर आहे, उदबत्ती आहे आणि की नाही सगळं बघून घ्या. त्याच्यात कोणाला नसेल किंवा कमी असेल किंवा त्याच्यामध्ये दोन 3 लाल धागे आहेत आणि तुमचे सगळे देव किंवा तुमचा प्रसाद तुम्हाला बरोबर मिळाला. तुमच्या चौरंगाच्या खाली हात घातल्यावर एक प्लास्टिकची बॅग किंवा पिशवी आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सत्यनारायणाचा जो प्रसाद असेल तो त्या प्लास्टिक मध्ये घालून आपल्या घरी घेऊन जाण्याकरता इतरांना प्रसाद, सत्यनारायण केला आमचा प्रसाद घ्या असं म्हणायला दिलेलं आहे. प्रत्येकाला 4 माणसांच्या मागे एक आपपेटी ठेवली आहे. स्वर्गात तुमच्या इथे जिथून तुमचा हात सुरू होतो कळवून इथं असं सहज ओठामध्ये कसं केलं तर कुत्र्याचं मूठ पिल्याचं पाठ लागतं असं शास्त्र सांगतं. श्वान मुत्रंच श्वान म्हणजे तुमच्या कार्याच्या ठिकाणी तुम्ही जे काही काम करता त्या ठिकाणी सादर करण्याकरता अशा प्रकारे ज्यांना गायत्री मंत्र असेल त्यांनी गायत्री मंत्र म्हणायचं. तिकडे उभे राहा, जा रे उभे, तिकडे उभे राहा, तू उभे मनात गायत्री मंत्र म्हणायचं साथ धरून गायत्री मंत्र म्हणत साथ सोडायचा. कसं करायचं सांग, कसं दाखवाल तुम्ही जा तिकडे मध्ये हात धुवायचा. श्रीमन्महागणाधिपतये नमः. जोरून बसायचं. श्रीमन्महागणाधिपतये नमः. देवताभ्यो नमः. माता पितृचरणकमलेभ्यो नमः. गुरुभ्यो नमः. पं परमगुरुभ्यो नमः. पं परात्पर गुरुवे नमः. पं परमेष्ठी गुरुभ्यो नमः. सद्गुरुमूर्ते श्री श्रीनिवास दत्तात्रेय सद्गुरुदेवताभ्यो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. निर्विघ्नमस्तु. सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः. द्वादशैतानि नामानि पठे शृणुयादपि. इति आरम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा सङ्ग्रामे सङ्कटेश्चैव विघ्नहस्तस्य न जायते. शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. येषां हृदयस्थो भगवान् मङ्गलाय तनो हरिः. तदेव लग्नं सुजनं तदेव तारावलिं चतुर्भुजं तदेव विद्यावलिं तदेव हृदयस्थो जनार्दनः. विनायकं ब्रह्माणं ब्रह्म विष्णु महेश्वरं सरस्वती प्रणम्यामि सर्वकार्यार्थसिद्धये. गणनाथ